हे पीस रिव्हिल ऑन आत बघा असं तिकीट आहे आणि हा पास दिला 50 रुपयाचा म्हणजे किती होतात 30 रुपये आपले. आता कुठून कसं जायचं ते बघूया. बाकी सेम स्तूपा तुम्ही मागच्या जर व्हिडिओत बघितला असाल तर बघा इथे फील पुरा नॉर्थ ईस्ट सारखं आहे. हे बघा बुद्धांची मूर्ती कशा पद्धतीने. बाकी बघितलं असं काही हे नाही आहे की फक्त एकाच मान्यवराचे आहेत. बघा चायनीजसुद्धा येतात. त्याच्यानंतर कोण हिंदू कम्युनिटीचे सुद्धा आहेत ते सुद्धा येतात असं. आणि आज शनिवार आहे, आज सुट्टी आहे इकडे, त्याच्यामुळे लोक अधिक आलेत. शनिवारची दुकानं बंद असतात म्हणून तो सांगत होता. माझं बरं काय झालं ती डायरेक्ट त्यांनी वरती पार्किंगला सोडलं, नाही तर लोकांना खालूनच चालत यावं लागतं तिथे, म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आलं तर. कसं बुद्धांच्या मूर्ती आहेत. आता इथे दाखवायचं म्हणजे काय होतं, जर कुणी ह्या मूर्ती नष्ट करायचा प्रयत्न केला तर ह्याचा आकारच वेगळा होणार आणि त्या आकाराला तुम्ही काय म्हणाल. अशाच गोष्टी काही आपल्या भारत देशात झालेल्या आहेत. वरती आल्यावर पूर्ण थंड आहे. मी काय ह्याच्यात हे बघा, हे पण स्तूप बघा. मी काय ह्याच्यात जास्त कृपया मागते, ह्याच्यात जास्त बिलीव करत नाही की विहारांना भेट दिली म्हणजे माझे कर्म सुधारते. हां, शांती भेटते मनाला, पण कर्म सुधारण्यासाठी आपल्यालाच काम करावं लागेल. कोण येऊन दुसरा चमत्कार करणार नाही. आणि काम करण्याच्या अगोदर तो विचार आणणं गरजेचं आहे. कधी कधी विचार पूर्ण होत नाहीत, पण मेहनत करत राहिलो तो होणार. हे बघा फरशीवर कशा पद्धतीने जबरदस्त आहे. आणि वरती थंड आहे वातावरण. इकडे हे बघा किती स्तूप आहेत बघा. म्हणजे निव्वळ इथेच बघा एवढ्या उंचीवरती असेच अजून कितीतरी असते हिमालयात. तसं भारताच्या भूमीमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे की किती बुद्धांच्या मूर्त्या सापडलेल्या आहेत. किती सुरेख गोल्डन कलरची मूर्ती. लोक कर्मकांडात अडकलेले आहेत. किती सुंदर. इथे सुद्धा बुद्धांची मूर्ती आहे बघा. एक गोष्ट अभ्यास करा, एवढा उंचावरती येऊन तिथेच काम केलंय की ह्या मूर्ती सगळ्या घेऊन आल्यात. जबरदस्त आहे.
हे बघा. वा. सुंदर. भूजन. आता हे खाली जाण्याचा रस्ता आहे. आपण जरा साईडने जाऊया. भीती वाटते कोणी धक्का वक्का द्यायचा. बघा किती साल्या. बघा इकडे हे वेगळंच आहे काय. रिक्षा आहेत. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत आणि त्यांनी शोधून काढलेले आहेत. तो ज्या आल्यात काही सांगण्यामधून मचा भ करत तसं आणि म्हणून तसं तुम्हाला बदल दिसतो. हे बघा इथे सुद्धा बघा तिथे धनुष्यबाण आहे. वरती बघा क्लिअर कट बुद्धांची मूर्ती आहे आणि खाली मूर्ती बघा तुम्ही. म्हणजे किती साम्य बघा. पुन्हा हे बघा इथे बुद्ध मूर्ती आहे, खाली काय आहे. आता याच्यावरूनच तुम्ही विचार करा कशा गोष्टी घडत गेलेल्या आहेत. चलिए बोलना